Hello, check. Hello, check. Hello. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. श्री लक्ष्मीनारायण व देऊळआळी क्रिकेट क्लब जीते आयोजित जीतू आई एकता गाव कप 2025 अमृत महोत्सवी सोहळा. आजचा या स्पर्धेतला तिसरा दिवस आणि अंतिम दिवस. अंतिम दिवसामधली पहिली लढत आपल्या भेटीला येते. एका बाजूने आम्ही पेटकर तर दुसऱ्या बाजूने मिस यू बारक्या आर मार भोलेनाथ वॉरियर्स. हॅलो. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल या आपण टॉसबॉक्सच्या दिशेने आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूने आम्ही पेटकर तर त्यांना फाईट करेल मिस यू बारक्या आर मार भोलेनाथ वॉरियर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन्स लवकरच टॉसबॉक्सच्या दिशेने या नाणेफेक करू आणि त्वरित सामन्याला सुरुवात करू. खरं तर एक सुंदर आयोजन आपण पाहताय. जितू आई एकता गाव कप पर्व 25वे अमृत महोत्सवी सोहळा. आज 26 जानेवारीच्या पावन दिनी आपण जमलेलो आहोत. तर या स्पर्धेनिमित्त सर्व भारतवासियांना गणतंत्र दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तरी आरमार भोलेनाथ वॉरियर्सचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत आम्ही पेटकर संघाचा कर्णधार या आपण टॉसबॉक्सच्या दिशेने. हॅलो. आज खरं तर मोठ्या लढती समोर आहेत. पहिली लढत आपण पाहाल सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पेटकर विपक्ष मिस यू बारक्या आर मार भोलेनाथ वॉरियर्स या आपण नाणेफेक करू. तरी आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अतिजी म्हात्रे साहेब यांचं शुभागमन. तरी सन्माननीय हिरामनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल कोण कॉल करेल? आरमार भोलेनाथ वॉरियर्स नाणेफेकीचा कॉल करेल. हेड इज द कॉल अँड इट इज अ हेड. तर प्रसाद काय निर्णय असेल? फिल्डिंग येतोय फिल्डिंग. सकाळचं सत्र आहे. पहिला सामना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत रोखू शकतो. 3 षटकांचा सामना आहे. 30-35 धावा. कोण प्रमुख गोलंदाज आहेत तुमच्याकडे? आहेत 3 प्रमुख गोलंदाज आहेत. मॅचेस पण 3 ओव्हरच्याच आहेत. समोरचा संघ आम्ही पेटकर बलवान संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? काय बघू म्हणजे रन्स कमी रोखण्याचा प्रयत्न करू. आता त्याच्या प्रतीक आहे प्रणित वगैरे आहेत केले. येस, शुभेच्छा असतील तुम्हाला. तर एका बाजूने आम्ही पेटकर संघाचा कर्णधार. आपल्या वाटेला निर्णय आला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. तरी आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. तरी पण फलंदाजी असताना पण आम्ही पाठिंबा घेणार नाही आहोत, कारण आमच्याकडे बॅटिंग लाईन मोठा आहे. जरी गोलंदाजी असते तरी आमच्या गोलंदाजी बॅटिंग लाईन काही पण असू द्या, आमच्याकडे गोलंदाजी एवढी आहे की माझा नंबर 7 नंबरला येतो. एवढे आमच्या टीममध्ये गोलंदाज आहेत. ओके, नक्कीच. म्हणजे निर्णय काही असता तरी फाईट करण्याचा निर्णय आहे. तरी सकाळच्या सत्रात किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50+. येस, एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. वेळ घेत नाहीये, वळूयात सामन्याकडे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आरमार भोलेनाथ वॉरियर्स हॅव वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट.
हॅलो. श्री लक्ष्मीनारायण व देऊळाळी क्रिकेट क्लब आयोजित जितुआई एकता गाव कप पर्व 25वे अमृत महोत्सवी वर्ष. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सर्व खेळाडूंचे व सर्व क्रीडा रसिकांचे मी क्रिकेट समालोचक अविनाश ठाकूर दादर पेण सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खरं तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिते गावची एक नामांकित स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येते. खरं तर ज्या स्पर्धेची आतुरता सर्व जिते गाववासी गेल्या 1 वर्षापासून पाहत होती ती स्पर्धा एका वर्षानंतर पर्व 25व्या वर्षात अमृत महोत्सवी वर्षात आलेली आहे. तरी या स्पर्धेचे आयोजक श्री लक्ष्मीनारायण व देऊळाली क्रिकेट क्लब आयोजित जितुआई एकता गाव कप. आयोजनाचा विचार केला तर अगदी सुंदर असं आयोजन. मैदानाचा विचार केला तर गोविर्ल्याच्या भव्य मैदानात हे आपण सामने गेले 3 दिवस पाहतोय. आजचा 3रा दिवस आणि अंतिम दिवस. असं म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अजूनपर्यंत स्पर्धा सुंदररित्या पार पडत आहे. आजचा शेवटचा दिवसही त्याच रीतीने पार पडेल याची आम्ही गणरायाचरणी मानवंदने देऊन या स्पर्धेला शुभ संकेत देत आहोत. अगदी विचार केला तर सकाळचं सत्र प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढेलच. ही स्पर्धा आपण विचार केला तर RS लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून यूट्यूबला थेट प्रक्षेपण घरबसल्यासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता सामन्यांचा. परंतु मी रिक्वेस्ट करेन आजचा शेवटचा दिवस संडे आहे, सुट्टीचा वार आहे, सर्वांनी मैदानात येऊन सामन्याचा आनंद घ्या. RS लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून यूट्यूबला थेट प्रक्षेपण आपण पाहत आहे या स्पर्धेचं. अगदी सुंदर असं आयोजन. आम्ही बऱ्याचशा कालच्या मुलाखती ऐकल्या की या स्पर्धेचं पहिल्यांदाच थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आहे आणि आणखी येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे आयोजन नक्कीच यामध्ये आणखी सुधारणा होत जाईल याची आम्ही गणरायाचरणी प्रार्थना करतो. येस, तरी आरमार भोलेनाथ वॉरियर्स संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामना 3 षटकांचा असेल तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे आम्ही पेटकर संघाला. आणि पहिल्या सत्रामध्ये वळूयात एक समालोचन क्षेत्रातील गोड आवाज सिनियर समालोचक जिते गावचे कृष्ण म्हात्रे सरांकडे. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. फक्त चौका चक्क विकेट तू जेव्हा लावायला सांगशील तेव्हा रिसिव्हर बंद कर. हेलो. 200 बढ़ते मुकाबले की तरफ सारे यहाँ चाचा हिंदुस्तान हमारा बुलबुल इसकी है गुलसिदा हमारा और पूरी तरह से ये मैच का आयोजन किया है लक्ष्मी नारायण देऊलाली की तरफ से, जिनका अगर मान्य किया जाए तो हर साल मेला जो गांव में होता है और उस तरह का मेला जो लक्ष्मी नारायण हर दिन अपने सभी लोगों को महाप्रसाद देती है और उस तरह से इस श्रृंखला में जो आयोजन किया है बिल्कुल खाने का प्रबंध किया है, लोगों का एक अच्छा संकल्प जिन्होंने इस मैच का सामने रखा है और उस तरह का क्रिकेट इसी मैदान पर आज मैच का 3रा दिन और आज 26 जनवरी का दिन यानी कि हम 76वां 26 जनवरी दिन मना रहे हैं. और क्या बात करें क्रिकेट की. क्रिकेट का तो अनिश्चित से बड़ा खेल है जिस खेल में कुछ भी हो सकता है. कोई टीम जीतती हारती है और हारने वाली टीम कभी कभी जीतती है, लेकिन क्रिकेट इसी मैदान पर अभी चलता हुआ गोविंदरा के मैदान के ऊपर. और ये ज़बरदस्त आयोजन है, मानना पड़ेगा देवलाली टीम को जिन्होंने ये आयोजन किया है. लाजवाब आयोजन है और हर साल आयोजन होता है लेकिन यूट्यूब के माध्यम से कम दिखाए जाते हैं, लेकिन इस स्पर्धा का आयोजन किया गया है. लाजवाब आयोजन है. इथं वही घे ना बस, इथं वही घे ना बस, नावाली वाला हमें पेटकर जल्दी कीजिए, थोड़ा ज़्यादा वक्त का बर्बाद मत कीजिए. हमारे साथ जुड़े हुए अविनाश जी जिनका मैं शुक्रगुजार हूँ दादर से ब्लू ऑन करती है और क्रिकेट रचने के लिए कहा भी कॉमेंटर ना हो तो कॉमेंट के बिना क्रिकेट की मज़ा अधूरी होती है. उस तरह का मुकाबला लाजवाब आयोजन लक्ष्मी नारायण की तरफ से बिल्कुल
हर टीम करती है, लेकिन जिन्होंने बेहतरीन जो आयोजन किया है, लाजवाब आयोजन। स्ट्राइक पर है सूरज और नॉन स्ट्राइक पर है प्रतीक। गेंदबाज है सरजा। सरजा गेंदबाजी करेंगे। आज के दिन का पहला मुकाबला टाली बजाए पहले गेंद के लिए दोस्तों। पहले गेंद सरजा की सूरज के लिए बिल्कुल खेला है लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी देखते देखते गेंद बिल्कुल 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 4 रनों के लिए 4 रन से खाता खोला सूरज ने। टीम का भी खाता खुल चुका है 4 रनों के साथ। आम्ही पेटकरला 2 धाव अंपायर से मेरी गुजारिश है, यहाँ 12 प्रतिनिधि नहीं है, आपको 2 रन की पेनल्टी है। अमी पेटकर इनका 12वां खिलाड़ी है मुझे बताया गया, लेकिन सुनना चाहिए। और इसे भी सरजा फिर अपने बॉलिंग मार पर गेंद को उठाने की कोशिश उसी जगह पर लॉन्ग ऑन रीजन में गेंद के पीछे नीचा है। और इसी के साथ 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 5 रनों पर। बिल्कुल लॉन्ग ऑन पर दोनों स्ट्रोक आए। पहली गेंद पर 4 रन और जिसके बाद दूसरी गेंद पर सिंगल आउट। कुल मिलाकर टोटल स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 5 रनों पर। अच्छा भी ओवर के दिन है और सभी को शुभकामनाएं देते हैं। इसी बीच सरजा फिर अपने बॉलिंग मार पर फुल टॉस गेंद फाइनल के ऊपर खेलने की कोशिश, लेकिन गेंद नो बॉल का इशारा। गेंद थर्ड मैन बॉडी लाइन के बाहर जाती हुई देखते गेंद चालू कर दीजिए। राज मादिर लकेला के लिए अपना नो बॉल का इशारा है। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 2 अक्षरों में जाकर पहुंचा है 10 रनों पर। टीम का स्कोर 10 रनों पर जाकर पहुंचा है। सरजा फिर अपनी बॉलिंग मार पर आते हुए सामने बल्लेबाज प्रतीक फिर से फाइन लेग के ऊपर खेलने की कोशिश, मजबूत पर आने की कोशिश, लेकिन इस हालात पर 1 ही रन मिलेगी। 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपने स्ट्राइक को रोटेट किया। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 11। कोई विदाउट लॉस विकेट नहीं है। और इसी बीच जबरदस्त नित्य का आगमन होता हुआ इस मैदान के ऊपर। और यहाँ हमारे अक्षय उपस्थित है और खास करके किसी के शादी में जाने वाला राम डीजे यहाँ उपस्थित है। किसी को चाहिए तो संपर्क करें। और इसी बीच गेंद आउटकम से थोड़ी सी बाहर, सुधा ने अपने हाथ बढ़ाए, अंपायर ने अतिरिक्त संख्या हो चुकी है 1 रन। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 12 रनों पर। रनों की संख्या 12 हो चुकी है। हमारे साथ अविनाश जुड़े हैं, अच्छे कॉमेंटर है मराठी के जो हमारी मातृभाषा में अनुवाद करते हैं। ऐसे भी सरजा फिर अपने बॉलिंग मार पर इस गेंद को खेलने की कोशिश, खड़े खड़े खेलने की कोशिश। डॉट गेंद की समाप्ति में हमेशा कहता हूं दोस्तों कि डॉट गेंदों पर कोई नंबर लिखा नहीं होता। और इसी के साथ गेंद की समाप्ति होती हुई अभी भी पहला ओवर प्रगति पर है। और यहाँ जगदीश का भी आगमन, जेके पाटिल का आगमन हो चुका है। और ऐसे भी सरजा फिर अपने बॉलिंग मार पर और इस गेंद को उठाने की कोशिश, बिल्कुल कार्पेट ड्राइव खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, बल्लेबाजों ने दूसरे के लिए अपने कदम बढ़ाए और 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 14 रनों पर। 3 ओवर का मुकाबला, टीम का स्कोर हो चुका है 14 रन। फिर से सूरज अमी मराठी टीम खेलती हुई। आज के दिन का पहला मुकाबला आर भोलेनाथ के बीच में। और इसी बीच ये गेंद अप स्टंप पर खेलने की कोशिश, लेकिन ऐसे हालात पर बिल्कुल ये गेंद वाइड की मांग। गेंद थोड़ी सी बाहर, अंपायर ने देखा जाना पर्चा और आखिरकार इसे वाइड करार दिया। अतिरिक्त संख्या हो चुकी है 2 रन। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 12 रनों पर, 15 रनों पर, सॉरी। टीम का स्कोर 15 हो चुका है। और यहाँ 25 मादरे का आगमन हो चुका है इस क्रिकेट के माध्यम से, जिनका भी स्वागत किया जाता है। इसी बीच अगली गेंद को उठा दिया लॉन्ग ऑन के ऊपर, पीक 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 हिट गेंद, 6 रनों के बॉडी से विकेट।
हेलो, पहला ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 21 रन। पहला ओवर खत्म होने के बाद एक अच्छी साझेदारी दोनों टीम के बीच बनती हुई। मैन ऑफ के साइकिल दी है संतोष धर्मा पाटिल, सुजल सुजील जिनके स्मरणार्थ ये साइकिल दी गई है। जिनके सुपुत्र से सुजीत, जिनके स्मरणार्थ ये साइकिल दी है। अच्छी संकल्पना संतोष के द्वारा। और इसी बीच गेंदबाज नहीं आते हुए प्रसाद गेंदबाजी करेंगे। दोनों बल्लेबाज अच्छी साझेदारी बनाती हुई। और यहाँ जितिन का भी आगमन हो चुका है, अक्षय साथ में है। पहला ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 21 रन। कोर्ट कार्ड पर लगे हैं और अभी प्रसाद आए हैं गेंदबाजी के लिए, जिन्होंने टारगेट बताया था भाऊ ने 50 रनों का, लेकिन टारगेट को सेट करना भी बल्लेबाज जानते हैं अच्छी तरह से। और ऐसे बीच प्रसाद फिर अपने बॉलिंग मार पर शॉर्ट पिच गेंद को फील किया है। फिर से मिड विकेट के रिजल्ट में गेंद 4 रनों के डीजे। बाहर गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। 6 रनों के साथ टीम का स्कोर डीजे। इन 6 रनों के साथ टीम का स्कोर 33 हो चुका है। इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद फिर से फाइन लेग रिजल्ट में खेला है। गेंद के पिछाड़ी 1 बॉल के बाद सीधी गेंद चालू डीजे। बल्लेबाजी नहीं है, अमी पेट कर अच्छी बल्लेबाजी करते हुए प्रतीक का टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा और प्रतीक का वही स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 21 स्कोर हो चुका है प्रतीक का। लाजवाब बल्लेबाजी। 21 स्कोर बनता हुआ प्रसाद फिर अपने बॉलिंग मार पर आते हुए प्रतीक रिवर्स शॉट खेलने की कोशिश। गेंद हवा में लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। और इसी के साथ पहले विकेट का पतंग गिरता हुआ। टूर्नामेंट का आयोजन किया गया और हनुमान नाइक का आगमन हो चुका है हमारे हिंदी के कमेंटेटर और यहाँ अंपायर की भूमिका में है। प्रसाद फिर अपने बॉलिंग मार पर प्रतीक ने गलती की और इसी बीच अगली गेंद प्रसाद की गेंद को खेलने की कोशिश और अपने गेंद को खेला। फिर से मिड विकेट के रीजन में गेंद के पीछे खिलाड़ी गेंद को उठाए। समय था बल्लेबाजों को 1 रन पूरा करने का और बल्लेबाजों ने देखते देखते लिए दूसरे रन के लिए अपने पलक बढ़ाया और इसी के साथ 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 39 रनों पर। टीम का स्कोर 39 हो चुका है। प्रसाद फिर अपने बॉलिंग मार पर। आज मैच का तीसरा दिन और ये फुल टॉस गेंद पड़ नहीं पाए। जोरदार अपील और इसी के साथ उगली आसमान पर डीजे।
बात करें तो आज 26 जनवरी का दिन पहले आता हमारा देश, और जिसके बाद आता है हमारा राज्य जो महाराष्ट्र में हम रहते हैं, और जिसके बाद आता है हमारा गांव जो आज दिन के उजाले में खेला जा रहा है गांव कप, जिसका आयोजन किया था पहले। आज 25 साल पूरे हो चुके हैं, जिनमें पहले टीम थे 12 जो जेके, और सभी हम गाँववासी थे जिन्होंने पहले 12 ही टीम रहते थे गांव कप में, जिसके बाद ये समीकरण बढ़ता गया और जाकर आज 42 टूर्नामेंट टीम आयोजित हो चुकी है। अच्छी एक संकल्पना है, और इसी के साथ बॉलिंग मार पर आते हुए तर यानंतर होणारा सामना जय श्रीराम विपक्ष जय हनुमान। तरी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच टॉस होईल। एका बाजूने जय श्रीराम त्यांना फाईट करेल जय हनुमान संघ। यस, इट्स ओव्हर टू कृष्णा म्हात्रे सर। विनंती असेल किशोर गुरुजी यांना की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। सर्वांचे लाडके, सर्वांवर प्रेम करणारे, क्रिकेट अतिशय प्रेम करणारे किशोर गुरुजी यांचं सरसे मैं शब्दाने स्वागत करतो। और ऐसे बीच नितिन आ चुके हैं, सामने बल्लेबाज राजू। आखिरी ओवर बचा है फर्स्ट इनिंग का, जिसके बाद दूसरा इनिंग चालू होगा। टीम का स्कोर हो चुका है 39 रन। इसी बीच पहली गेंद फुल टॉस, गेंद को फुल कर दिया है मिड विकेट के रीजन में। देखते देखते गेंद बिल्कुल जाकर गिरी है टेम्पू पर, और इन 6 रन का डीजे। कई गांव के गुरुकुपा के कई सदस्य थे, और जिनके पास ये शुरुआत हुई तो सफ़र ये रुका नहीं, सफ़र हमेशा के लिए चालू रहा, और ये गांव के रूप में बदल गया। और अगले साल 35 टीम थे, आज 42 टीम है। और एक अच्छी संकल्पना बिल्कुल इस गांव की तरफ से होती हुई, जीता गांव की तरफ से। कभी कभी हम भी इस क्रिकेट के मैदान के ऊपर खेला करते थे, लेकिन हमने क्रिकेट छोड़ दिया है इसी तरह से। और यहाँ डीजे मास्टर है जो भी क्रिकेट अच्छे खेलते, लेकिन कल उनका अच्छा फॉर्म था, लेकिन उस तरह से वो बजाते आज के धुन अच्छे अच्छे देश के गीत बजाते हुए। और यहाँ विष्णु दादा का आगमन हो चुका है, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूंगा। ऐसी बीच अगली गेंद, और इस गेंद को फिर से खेला है लॉन्ग ऑन रीजन पर। गेंद के पीछे खिलाड़ी क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा। 4 रनों के लिए डीजे। गणेश सदस्य यहाँ उपस्थित हो चुके, जिनके साथ और टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 49। नितिन फिर अपने बॉलिंग मार पर सामने सूर्य ने अभी एक छक्का चौका लगाया, शानदार बल्लेबाजी करते हुए। इसी बीच अगली गेंद, और इस गेंद को फिर से उठा दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन क्या छूटा, लोगों का दिल टूटा। और गेंद के साथ 2 रन बनते हुए इन दोनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 51, और इसी के साथ 2 विकेट लॉस हो चुके हैं। टीम का स्कोर 50 और 2 विकेट लॉस हो चुके हैं। टोटल बाय द 51 एंड 2 विकेट लॉस बाय द पेटकर अली। ऐसे बीच अगली गेंद, नितिन फिर अपने बॉलिंग मार पर शॉर्ट पिच गेंद को फुल कर दिया है, फिर से उसी जगह पर यह कैच खिलाने की संभावना। और देखते देखते गेंद 4 रन डीजे। आणि हे जुनी जाणते खेळाडू दसर यांचं इथं आगमन झालेलं आहे। एक लेफ्टी बॅट्समन, आपल्याला माहिती असेल क्रेझा जशी बॉलिंग टाकत तसे दसराज म्हात्रे बॉलिंग टाकायचे, तिथे त्यांची उपस्थिती आलेली आहे। लक्ष्मीनारायण क्रिकेट त्यांचं सुस्वागतम। आणि कुलस्वामीने जे कर्णधार, और इसी बीच अगली गेंद को उठा दिया है, गेंद फिर से गेंद 6 रन पर। ओके, थँक्यू। एक्स्ट्रा झाले ना, 6.
61 रन जीतने के लिए 62 रनों की आवश्यकता है। हमें ऐसे पेड़ कई मैदानों पर देखते हैं जहाँ साउथ अफ्रीका में एक मैदान में एक पेड़ था और उस तरह से एक पेड़ यहाँ सामने होते हुए। और आगे का ले चलता हूँ मेरे साथी कमेंटर अविनाश पाटिल के पास जो हमारे मातृभाषा में अनुवाद ठाकुर अविनाश ठाकुर। यस, थँक्यू कृष्णा म्हात्रे सर. तर पुढील सामना जय श्रीराम विपक्ष जय हनुमान, दोन्ही संघाचे संघनायक आपल्या सोबत उपस्थित असतील. आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. हेलो, स्कोर हो चुका है 61 रन जीतने के लिए 62 रनों का टारगेट सामने है. अविनाश तू इकडे ये ना, मी तिथे करतोय त्यांचं. यस, आजच्या सकाळच्या सत्रातील दुसऱ्या सामन्याचा टॉस कव्हर करतोय आपण. एका बाजूने जय श्रीराम आपल्या समोर जोडले जातील दीपक, तर दुसऱ्या बाजूने जय हनुमान क्रिश. तर नाणेफेक तरी मी मधुकर म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तर चालू सामना आपण पाहताय आम्ही पेटकर विपक्ष आरमार भोलनाथ वॉरियर्स. तदनंतर दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. खरं तर पेटकर आळीतले दोन्ही संघ, एका बाजूने जय श्रीराम तर रामाचाच भक्त जय हनुमान. तर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हेड आणि टेल कोण कॉल करतोय? यस, जय श्रीराम कॉल करतोय. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. टॉस गमावलाय तर टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण असं नसतं वा. टॉस जिंकलाय जय हनुमान संघाने. निर्णय काय असेल? गोलंदाजी. येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय. सकाळचं सत्र आपण पाहताय. पहिला सामना, पहिल्या इनिंगमध्ये आम्ही पेटकर संघानं 60पेक्षा जास्त धावा केल्यात, तरीही गोलंदाजी करण्याचा निर्णय. काय विशेष स्ट्रॅटेजी? ठीक आहे, थोडे लाजतात तरी पण एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. बस. येस, 25 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. जितू आई एकता गाव कप, गावची एकता राखण्यासाठी, गावच्या खेळाडूंना नवीन प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? स्पर्धा काय चांगलीच आहे. दरवर्षी आम्ही 1 वर्ष वाट बघतो या स्पर्धेची आणि आता काय नाही एवढंच. येस, थँक्यू. ही होती त्यांची प्रतिक्रिया. तर जय श्रीराम संघ, दीपक टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण गोलंदाजी घेतली. येस, हल्लीच्या टेनिसच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतच असतो प्रथम टॉस जिंकल्यावर 90% संघ गोलंदाजीच करण्याचा निर्णय घेतो. तरी पण आता फलंदाजी वाट्याला आले. किती धावा रोखण्याचा मानस असेल? किती धावा जमवण्याचा मानस असेल? आम्ही जास्तीत जास्त, कारण आमची घरातली टीम आहे, जास्तीत जास्त आम्ही त्यांना 30-35च्या घरात रोखण्याचा प्रयत्न करू. तुमची प्रथमतः फलंदाजी आली तुमच्या वाटेला, किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 50-55चा टार्गेट असेल. येस, एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणणं आहे? आयोजन निश्चितच पाहायला गेलो तर एकदम चांगलं आहे आणि दरवर्षी पेक्षा यंदा थोडा आयोजन एकदम चांगला वाटतो आपल्याला. येस, यंदा ही 25वं वर्ष ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे. याबद्दल काय मत आहे तुमचं? यूट्यूबला हवात घरातल्या लेडीज, मुली आणि जे पुरुष वगैरे जे कामाला जातात ते तिकडे बघतात लाईव्ह बघायला, म्हणजे त्यांना पण थोडं छान वाटतं. येस, खरं तर खूप सुंदर असं आयोजन देऊळआळीचं. येस, नक्कीच बोला. आणि यंदा आता जवळजवळ आमच्या 25 वर्ष झाले या गावकपला. 25 वर्षामध्ये गावकप हा लायन संघाने 25 वर्षामधून 15 ते 18 वेळ त्याही प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे लायन्स संघाने. पण यावेळी तुम्ही जिंकाल असं वाटतं का तुम्हाला? आमची ऑलरेडी लायन्स टीम गेलेली आहे. आम्ही 2022ला सेमीफायनलला आलेलो आहेत. यंदा पण आमचा प्रयत्न असेल का आम्ही 100% देऊ आणि जी ट्रॉफी आमची लायन्स सोबत आम्ही पण त्यांच्यासोबत एक सहभागी होऊ, एवढा आमचा प्रयत्न आहे. येस, म्हणजे दोन्ही संघ आपलेच. शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जय हनुमान हॅव वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिला विकेट गिरता हुआ सर्व गावचे उपसरपंच माननीय सागर साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांचे या क्रिकेटच्या माध्यमातून स्वागत करतो. त्यांच्यासोबत झालेले दुर्वास यांचं सुद्धा स्वागत. त्यांच्यासोबत झालेले जसंच माजरे असतील यांना विनंती असेल यांनी विराजमान व्हावं.
आणि तसेच आमचे समालोचक अविनाश ठाकूर यांना विनंती असेल की त्यांनी मराठीमध्ये आपलं अनुवाद समालोचन चालू करावं. हॅलो. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि दुर्वास येथे उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत. मात्रे उपसरपंच मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागताचा आपल्या या वाहतो शब्द सुमनांजली. वळूयात मैदानाकडे. पहिली मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूने आम्ही पेटकर तर त्यांना फाईट करतायत आरमार भोलेनाथ वॉरियर्स. हॅलो. राजा मद्र्याने या मॅचसाठी 1000 रुपयाची देणगी केली त्याबद्दल देऊलालीतर्फे त्यांचं सुस्वागतम आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यांच्यातर्फे सुद्धा हार्दिक स्वागत. येस, पहिलाच बॉल शरीरावर आदळला. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली होती, परंतु तसं चित्र काही पाहायला मिळलं नाही. पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव. आशिष माळी यांच्यासाठी सुवर्ण संधी. एक टप्पा बॉल पकडला तर 200 रुपये, 2 टप्पा पकडला तर 400 रुपये, झेल पकडला तर 500 रुपये आणि जर अगदी झोपून धडपडून बॉल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. विकी पाटील आणि साईराज मात्रेकडून. तत्पूर्वी या बॉलला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार आलाय दुसऱ्या सत्रातला पहिला षटकार. डीजे हाताने चेंडूला कट केलंय, बॉलला पाठवलंय डीप पॉइंट, सीमा पार, गवताला गुदगुल्या करत हा आलाय चौकार. अगदी प्रतीकवर हल्ला चढवलाय. पहिल्याच चेंडूवर आपण विचार केला तर विकेट मिळवली होती, तदनंतर आली एक सिंगल, तदनंतर एक उत्तुंग षटकार, तदनंतर हा लेट कटचा पहिला चौकार. नेक्स्ट बॉल प्रतीक तयार. प्रतीकचा पुढचा बॉल, चकव्या पद्धतीचा चेंडू, अगदी गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फेकला, चेंडू आलाय निर्धाव. या षटकातला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हातात असताना स्वतः कर्णधार प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस रिव्हर्सचा फटका, यावेळेस फटका फसलाय. झेल बाद देऊन फलंदाज बाद, पहिला धक्का टीम आरमार वॉरियर्स संघाला. डीजे तरी सौ ज्योती धनाजी म्हात्रे माजी सदस्य जिते ग्रामपंचायत यांच्याकडून, ज्योती धनाजी म्हात्रे माजी उपसरपंच जिते ग्रामपंचायत यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तरी आम्ही आयोजकांच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. यस, वळूयात सामन्याकडे. एकंदरीत आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा जमवल्यात 11 धावा. अजूनही येणारे तरी राजा म्हात्रे, सन्मान्य राजाजी म्हात्रे साहेब CNG पंप यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आयोजकांच्या वतीनं आपलं आभार. येस, पुढचा बॉल अगदी वेगवान चेंडू होता, मात्र पंच दंडित करताना लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू येतोय. वाईट स्वेअर चेंडू, दिशाहीन मारा. आता मात्र गोलंदाज, नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सौरभ. एक जितेगावचा आणखीन एक अपकमिंग यंगस्टर सौरभला आपण पाहताय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. सौरभ तयार. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष. प्रति षटक 25 धावा जमवाव्या लागतील जर या सामन्यामध्ये आपल्याला विजय मिळवायचा असेल आरमार भोलेनाथ वॉरियर्स या संघाला. सौरभ तयार. सौरभचा पुढचा बॉल, भन्नाट वेग. अगदी आता असं म्हणायला लागेल जितेगावची एक नवीन एक्सप्रेस तयार होते का काय. काय बॉल होता, भन्नाट वेग, चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आला या षटकातला पहिला डॉट बॉल. तदनंतर पुढील मॅच इन ऍक्शन आपल्या भेटीला येते. जय हनुमान विपक्ष जय श्रीराम. सौरभचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र
गतीचा वापर गतीला दुर्गतीमध्ये कन्वर्ट केलं. आलाय डीप थर्डमॅन सीमा पार चौकार. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवरायांचे सुमधुर गीत ऐकलं आपण. आणखीन एक ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. सौरभच्या गतीचा आता पुरेपूर वापर करतोय फलंदाज प्रशांतला आता शांत ठेवता येत नाहीये सौरभला. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर सलगचे बॅक टू बॅक 2 चौकार. संधी देऊया डीजे मास्टरला. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 घरात. अजूनही 42 धावांची गरज. यावेळेस आता मात्र गोलंदाजानं साईड चेंज केली आणि नक्कीच निर्णयामध्ये सुद्धा बदल आलाय. सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकार खेचल्यानंतर सौरभ गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटने सौरभ तयार. सौरभचा पुढचा बॉल खेळण्यासाठी प्रशांत तयार. प्रशांतला या चेंडूवर शांत ठेवलंय. मात्र पुढचा चेंडू सौरभ तयार. सौरभचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेग साईडला. मात्र चेंडू टर्न होऊन आतमध्ये येतोय. फक्त येतोय डॉट बॉल. अजूनही या षटकातला एक चेंडू शिल्लक. पंचांचा इशारा 1 to go. या षटकातला असेल शेवटचा चेंडू. अजूनही विजयासाठी 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष. 7 चेंडूंमध्ये 7 षटकार येतील का हे येणारे 7 चेंडू सांगून जातील. एका बाजूने आम्ही पेटकर तर त्यांना फाईट करतायत आरमार भोलेनाथ वॉरियर्स. पुढे येऊन सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन विसावलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं समीकरण. अगदी पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. जिथे सर्व प्रेडिक्शन होतात वेळ तोच म्हणजे क्रिकेटचा खेळ. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावा. शेवटचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर तयार. राकेश पाटील गोल्डन गणेश 500 रुपये. 3 विकेट घेतले तर 500 रुपये. कोणाकडून? राकेश पाटील गोल्डन गणेश. सूरजसाठी सुवर्ण संधी. या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या तर राकेश पाटील यांच्याकडून गोल्डन गणेशा राकेश पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू पंचांकडे अपील मागली जाते. मात्र ते अपील कुठेतरी फेटाळली जाते. आलाय पहिलाच डॉट बॉल. आता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं समीकरण. आता असं म्हणायला काही हरकत नाही की सामना दूर चाललाय, दूर निघत चाललाय. टीम आरमार भोलेनाथ वॉरियर्स संघाकडून पुन्हा एकदा यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू पॉपिंग क्रीजमध्ये आदळला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आणखीन एक डॉट बॉल. डॉटवर डॉट. आता असं म्हणायला लागेल मटणाचा केला रस्सा आणि चिकन केला फ्राय. आता बॅटीला काय बॉल लागत नाही. किती केला ट्राय. फलंदाज सर्जा ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर सूरज आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. 3रा बॉल. बॅटची कडा. सुंदर असा झेल. येस पंचांचा इशारा येईल. झेल ड्रॉप. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अगदी पुढे येऊन डाय मारण्याचा प्रयत्न चांगला होता. मात्र चेंडू हातातनं निसटला. संधी निर्माण झाली होती. मात्र आता ही झेल सोडले तरी पण संघाला काहीतरी त्याचं मोठं नुकसान होणार नाहीये. कारण आता विजयासाठी अजूनही 3 चेंडू आणि 41 धावांची गरज. सूरज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सामना करेल सर्जा. पुढचा चेंडू आता मात्र पायावर आदळला. लेग बिफोरची अपील केली जाते. मात्र अपील कुठेशी फेटाळली जाते. इम्पॅक्ट चेंडूचा आउटसाइड द लेग स्टंप. यस आउट. सॉरी. पंचांचा इशारा विकेट. तदनंतर पुढील सामना एका बाजूने जय हनुमान तर दुसऱ्या बाजूने जय श्रीराम. दोन्ही संघाला विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे.
बॉल लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मात्र त्या चेंडूवर काहीच समाचार घेता आला नाही असं म्हणावं लागेल. आता या पहिल्या सामन्यामध्ये अगदी दबावात ठेवलंय आरमार बोलनाथ वॉरियर्स संघाला. जय श्रीराम संघ आणि त्यांच्या समवेत विपक्ष खेळतील जय हनुमान. जय हनुमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. तरी विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं सामना संपल्यानंतर. यस, पंचांचा इशारा, सामना संपतोय. आजच्या सत्रातील पहिल्या सत्रातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना विजयी झालेला संघ पेटकर संघ, तर हरलेला संघ भोलनाथ वॉरियर्स. तरी विनायक खास आयोजक विनायक म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. साहेबांनी या अतिथी कक्षाकडे. आयोजक आपली वाट पाहत आहेत. आयोजकांकडून आपल्यासाठी खास निमंत्रण विनायकजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन. यस, नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाला विनंती असेल लाईनअप करून मैदानामध्ये यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाकडे दाखल करायची. एका बाजूने जय श्रीराम तर फिल्डिंग सजवून घ्यायचे आहे जय हनुमान संघ. इट्स ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. हॅलो, मी विनंती करतोय वर राजा म्हात्रेला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठा येऊन यायचं आहे. त्यांनी कृपया करून स्वागत केलं जाईल इथे. राजा म्हात्रेला विनंती असेल.